नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महा-डी-बी-टीबद्दल वेगवेगळ्या जे काही अडचणी आहेत त्या अडचणीबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आता बऱ्याच शेतकऱ्यांना आणखीन पूर्वसंमती मिळालेली नाही, काही जणांना मिळालेली आहे परंतु त्या ठिकाणी 30 दिवसापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे. तर अशा शेतकऱ्यांसाठी काय करू शकतात हे शेतकरी व त्यांच्या प्रश्नांची या ठिकाणी उत्तरे देण्याचं काम आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर योजना गुरु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की सबस्क्राईब केल्यामुळे अशीच आपली महा-डी-बी-टी योजना असतील, सोलार असेल किंवा विविध महाराष्ट्र शासनाच्या योजना असतील, या शेतकऱ्याच्या फायदेशीर योजना व तसेच महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे जी-आर हे आपल्या चॅनलवर टाकले जातात. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व तुम्हाला जर योजनांचं जे काही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते लिंकवरून टच करून तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता या ठिकाणी सध्या अडचण येत आहे की पूर्वसंमती, बऱ्याच शेतकऱ्यांची पूर्वसंमती आलेली नाही. त्या शेतकऱ्यांना सध्या अडचण आहे पूर्वसंमतीसाठी. कारण की जे काय आता सध्या जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या, त्या निवडणुकामुळे पण पूर्वसंमतीचं बंद केलेलं असू शकतं टॅब. जे काही तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे असतात पूर्वसंमतीचे अधिकार, ते त्यांच्याकडे त्या ठिकाणी टॅब उपलब्ध नाही, तर त्या ठिकाणाहून ऑनलाईन पर्याय काढून टाकण्यात आलेला आहे पूर्वसंमतीचा. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची पूर्वसंमती आणखीन थांबलेली आहे, कारण की पूर्वसंमतीच्या अगोदर शेतकऱ्यांना वस्तू खरेदी करता येऊ शकत नाही. त्यामुळे बरेच शेतकरी परेशान आहेत पूर्वसंमती मिळाली नसल्यामुळे. आता लवकरच 8-15 दिवसाच्या आत पूर्वसंमती ही टॅब चालू होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही हैराण किंवा परेशान होण्याची काही आवश्यकता नाही. आता दुसरा मुद्दा आहे की आपला पूर्वसंमतीचे जे काही पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपल्याला 30 दिवसाचा वेळ दिला जातो वस्तू खरेदी करण्यासाठी. आता अनेक शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळालेली असते, परंतु त्यांना समजत नाही की SMS पण येत नाही पूर्वसंमती मिळाल्यानंतर, किंवा ते लॉग इन पण कामाचं वेगवेगळे कामं असल्यामुळे त्या कामाच्या व्यापामध्ये शेतकऱ्यांना पूर्वसंमती पण लॉग इन करून चेक करता येत नाही. तर आपल्याला लॉग इन करून कसं चेक करता येईल याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. आता जर काही शेतकऱ्यांना पूर्वसंमती बघितली पण 30 दिवसाच्या आत, तर त्या ठिकाणी वस्तूची उपलब्धता नसते. जर समजा एखादी मनुष्यचालित यंत्र असेल तर यंत्र आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये त्या यंत्राची उपलब्धताच नसते. त्या कारणामुळे हे पूर्वसंमतीच्या 30 दिवसाच्या नंतर ही वस्तू खरेदी करू शकता येते. अशा पद्धतीचं महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला होता. कारण की मोठ्या प्रमाणामध्ये लॉटरी सिस्टम काढल्यामुळे अनेक शेतकरी वस्तू खरेदी करण्यासाठी येत असल्यामुळे वस्तूचा पुरवठा कमी आहे आणि मागणी जास्त वाढल्यामुळे हा शासनाने निर्णय घेण्यात आलेला होता, असं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे जे काय आपले तालुका कृषी अधिकारी असतील किंवा तालुका कृषी सहाय्यक असतील, त्यांना विचारून आपण पूर्वसंमतीच्या नंतर ही वस्तू खरेदी करता येऊ शकते का हे विचारून एकदा पडताळणी करून आपण त्या ठिकाणी वस्तू खरेदी करू शकतो. कारण की वस्तू खरेदी केल्यानंतरही आपल्याला त्या ठिकाणी जे काही प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी असतात ते तपासणीसाठी येतात व ते तपासणीसाठी आल्यानंतर त्यांना बिल वगैरे ओरिजिनल दिल्यानंतर ते नंतर आपल्या नावावर जे काय अनुदान असेल ते टाकण्याची प्रोसेस पुढच्या टप्प्यामध्ये चालू होत असते. त्यामुळे या सर्व डिटेल, जर आणखीन काय अडचणी असतील तर आपल्या तालुका कृषी अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांना पण भेट देऊन आपण ज्या अडचणीच्या माहिती करून घेऊ शकतो. तसेच जर तुम्हाला काय आणखीन अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण विचारू शकता. तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की व्हॉट्सअपवर शेअर करा. धन्यवाद.